अगो असा काय पकडतेस झाडू? मग अशी नाही पकडायची, असं नीट इकडे इकडे पकड हा, आणि असा करायचा. पकड पकड असा पकड, हा पकड पकड, हा हा असा पकडायचा आणि असं पुढे ढकलायचा. हा कीर हा बघ, हा म्हणजे साफ होतोय. हा बघ. मस्त मस्त झाडू मारता तुम्ही, कमाल. मग येता माका सगळा काम येता. एवढ्या वर्षात कोणीच हे करून दाखवलं नव्हतं, ते तू करून दाखवलंस म्हणून हे बक्षीस घे. थँक्यू. आई लाली आत्या, अहो असं थकून कसं चालेल? चला चला cheer up. अगो हा हा. सॉरी, हे घ्या. मंजू तू काय झालं सगळं आवरून? हो. ओवी तू केलंस हे सगळं? लाली आत्यांनी, म्हणजे शिकवलं त्यांनी मला. खरंच खूप छान शिकवतात त्या, खूप छान काम करतात, कमाल. आणि माहितीये खूप शिकले मी त्यांच्याकडून. भांडी कशी घासायची, झाडू कसा मारायचा, दादी कशी पुसायची, आणि आता हे फराळ कसं भरायचं तेही त्यांनीच शिकवलं. मग येत नाही तर ते का शिकवूक नको? नाही नाही, बरोबर आहे, तुम्ही खरंच खूप छान शिकवलं. बट सिरियसली, प्रत्येक घरात किती कामं असतात ना, आणि घरातली बाई ती सगळी कामं करत असते, बट देन तिलाच टेकन फॉर ग्रांटेड घेतात. ती करेल ना, पण ती खरंच करू शकते का, तिच्याकडे वेळ आहे का, या बेसिक गोष्टींचा कोणी विचारच करत नाही. बट हा, तरी तिच्या हातच्या जेवणाला टेस्ट हवी, तिने घासलेल्या भांड्यांना साबण राहता कामा नाही, और तिने कपडे धुतलेले असतील तर ते स्वच्छच पाहिजे. आणि एवढं सगळं करून काय, तिच्या चेहऱ्यावर स्माइल असायला हवी. किती ते एक्सपेक्टेशन्स, आणि ह्याच्या बदल्यात मिळतं काय? नथिंग. पेमेंट नाही, अप्रिशिएशन नाही, काहीच नाही. ओवी, बदल्यात काहीतरी मिळावं म्हणून घरातली बाई हे सगळं करत नसते. मुळात ती घरासाठी जे काही करते ना, ते मोबदल्यात मोजूच शकत नाही आपण. घरासाठी, घराच्या आनंदासाठी ती हे सगळं करत असते. जेवताना घरातल्या माणसांनी 4 घास आनंदाने खाल्ले ना की बास, झालं तिचं कौतुक. भांडी घासल्यानंतर त्या स्वच्छ भांड्यांमध्ये ती जेव्हा स्वतःचा चेहरा बघते ना ओवी, तेव्हा त्या वाढणाऱ्या भांड्यांसोबत तिला तिचा वाढणारा संसार दिसत असतो. आपला माणूस कपडे घालून घराबाहेर पडला ना की तो रुबाबदारच दिसला पाहिजे असं वाटत असतं तिला. त्यासाठी एकदा काय 10 वेळा कपडे धुवायची तयारी असते तिची. आणि घराचा आनंद दडलेला असतो तो त्या बाईच्या चेहऱ्यावरच्या आनंदात, तिच्या समाधानात. त्यामुळे सुखी घर, आनंदात असणारं कुटुंब हाच तिचा मोबदला, जो पैशांमध्ये नाही मोजला जाऊ शकत. तो मोजला जातो
घरातल्या माणसांच्या आनंदात. हो ना? आणि काय हवं? सो बॉयज अँड गर्ल्स आलेत का सगळे? येस सर. गुड. आज आपण बॅकहँड आणि फोरहँडची प्रॅक्टिस करणार आहोत. रेडी? झाली ना सगळी कामं, आता अजून काय? ऐक, तू जा, मी करतो. नाही नाही ठीक आहे, मी करते हेल्प. सांग काय करायचं. अगं खरंच. थांब थांब, तू नको चढूस वरती. ऐक, मी वरती चढतो, एक एक बॉक्स तुझ्या हातात देतो, सांभाळून खाली ठेव. अरे सॉरी सॉरी सॉरी. अगं सॉरी. पाडलास? नेमका माझाच बॉक्स पाडायचा होता तुला. पाडला नाही, सुटला तो हातात. ए हा तुझा फोटो आहे ना? हो का? फनी दिसतोस. ए एवढं काम पडलं इकडे, तुला गंमत सुचते? ऐक, तू जा 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 जा, मी करतो सगळं. आता तर मीच तुझी हेल्प करणार. अरे श्रीनिवास, हा हिरोईनचा फोटो तुझ्याकडे? ए तू ठेव तो फोटो.
नाही नाही, आता कसा ठेवून चालेल हा फोटो? आता ना हा फोटो मी सगळ्यांना दाखवणार आहे. तुझ्या दादा मामाला दाखवायला लागेल. तू मूर्ख दादा मामा, अगं, तू मूर्ख आहेस का? तू हे बघ खरंच सांगतो, तो माझा फोटो नाहीये, तो मित्राचा फोटो आहे. ओ, मित्राचा फोटो आणि तू जपून ठेवलास? नाही, आता तर मला सांगावंच लागेल. दादा मामा, अगं तू, अरे तू वेडी आहेस का? काहीतरी अरे, असं कोणतरी कसं येईल सांगायला लागेल? आणि तो फोटो. नाही. श्रीनिवास, दे तो फोटो. तू इतका सभ्य म्हणतोस स्वतःला आणि असा हिरोईनचा फोटो लपवून ठेवतोस. अगं नाही, फोटो माझा नाहीये. ओके, बरोबर आहे. आफ्टर ऑल बॉयज आर द सेम. ए ऐके, मी तसा नाही. हा हो, हळूहळू मला एक्झॅक्टली कळतं तू कसा आहेस. अरे मी हात दुखता गो, माझं दुखता, कंबरडा पण बोलला माझा. आय 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 आय. अगो झेपणार नाही तर करू कशाक धावत? आय केला तरी बोलतस, नाही केला तरी पण बोलतस. दायचे हे घे तेल, जरा लाव लाले त्यांच्या हातात, बरा वाटत त्यांना. दुखतात काय भाई, दुखतात माझे हात, कंबरडा सगळा मोडला. कसा वाटतं ललिताई? या दुखणं आता लवकर बरा होय तसा नाही वाटत माका. हो ना, कसं होणार? शरीराला सवय नाहीये ना. दायचे आतली सगळी कामं झाली आता, अजून काय करूचा? अगो सकाळपासून नुसती कामाच करतस, विश्रांती म्हणून नाही. जरा बस बस जरा. नाही नको, सांग माका काय करूचं असत तर मी. अगो बस म्हणताय ना, बस बघूया. आहे रांगोळी काढायची बाकी आहे ना? होय तर मंजू. हो, काढते. पण मंजू रांगोळी मात्र छान काढता. दुसरा येता काय ते का? 4 रंग पसरले म्हणजे झाला. अगो आम्ही मंजूक लग्नासाठी बघू गेलेलो ना, तेव्हा दारासमोर इतकी सुंदर रांगोळी काढलेल्या माझ्या बंधून बघितल्याबरोबर ठरवल्या हीच माझी बायको. मग मी पण विचार केलंय, सून असावी तर अशी. आहे त्याचं बाहेरचं काम बघून तू ते का घरात घेतलंस, पण घरात एक तरी काम ते का नीट जमत का? नाही ललिताई, तसा नाही. मंजू हा माझ्यासोबत म्हणूनच सगळी घरातली कामं होतात. तरी आता माझ्या एकटीन काय जमतला काय? आणि खरं सांगू,
मंजू जितकी रांगोळी चांगली काढताना तितकीच मनान पण चांगली आहे माझी जाव. हो बाय माझे. ए तू इकडे निशी मला जर पाणी घेऊन ये इथे. चला वसुबारस पण झालं आणि घरातली सगळी कामं पण झाली. हो ना, ओबीने पण खूप मदत केली. पण मला एक कळत नाहीये, हे वसुबारस का असतं? आपल्या मुलाबाळांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. जसं गाय आपल्या वासराची काळजी घेते तसंच आई आपल्या लेकराच्या काळजीपोटी ही पूजा करते. ओ, म्हणजे आपण गायला आई मानून ही पूजा करतो. हीच आपली संस्कृती असा ना. काय ग बाळा, काय झालं, एवढी थकली काय आहेस तू? काय नाही दादा. काय गो निशी, अभ्यासाच्या टेन्शनने थकवलेलो असत ना. हा पण तू काय काळजी करू नकोस. अगो अभ्यासात मार्क चांगले नाही ना मिळाले तरी तुका नवरा चांगला नाही मिळतलाय असं नाही. एक मिनिट, हे मार्क्स आणि नवरा हे काय कंपॅरिझन आहे? मुली लाईफ मध्ये किती सक्सेसफुल होतील हे तिच्या नवऱ्याकडे बघून किती दिवस डिसाइड करणार आहे आपण? उलट तिचे मार्क्स, तिचं करिअर हेच तिला सक्सेसफुल बनवेल ना. गो ता तुझ्या परदेशात असत आ, आमच्याकडे असाच असता. तू पण लक्षात ठेव. हा सॉरी, बट हे मला अजिबात पटत नाही. नाही पटत तर नाही पटत, पण आम्ही काय त्याच्यासाठी बदलायची नाही. जहा तहा. म्हणजे हे सगळं असंच चालू राहणार? हा मग तू काय सगळं बदलू केलंस काय? हे बघा, मला तसं ओवी, अगं सहज बोलायला आली ताई. असा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. बोलण्याची पद्धत असते ती. तू हा, आणि आपण असं का म्हणतोय की निशीला काहीतरी एकच मिळेल? निशीला चांगले मार्क सुद्धा मिळतील आणि तिला चांगला नवरा सुद्धा मिळेल. काय ग? ये! हळू. काय चाललं काय? पण आई तू ये इथे बस, कळेल तुला. बस सावकाश, बस, सावकाश. कुठे? अगं पण डोळे तर उघडा तुम्ही. डोळे का बंद केलेत माझे? ओवी पाय वर कर, पाय वर कर. निशिक, अगं घे ना. सावकाश, पाय वर कर. पाय कशा का तर वर? तुम्ही काय चालला तुम्ही? उघडू डोळे. निशी, एक मिनिट. ओवी तू तरी सांगू काय चाललं? थांब ना. डोळे कसे बंद करायचे? आता उघड डोळे. निशी, काय झालं काय? आई तू सगळ्यांसाठी सगळं करतेस, पण आम्ही तुला कधीच विचारत नाही की तुला काय हवंय. म्हणजे आज वसुबारस आहे ना, म्हणून आज आम्ही तुझी सेवा करणार. हे घे. अगो नाही, तू तुमचं आपलं काहीतरी. अगो हे घे. आई मी तुझं ऐकते की नाही, आता तू माझं ऐकायचं. अगो पण सावकाश घे ना प्लीज. गरम आहे, सावकाश. दूध सांडे. काय करतेस? काही नाही, तू शांतपणे दूध पी. अगं शांतपणे दूध पी ना.